सुरगाण्याहून माणिकखेडहून गाव आहे, तिथून पेशंट आलेला आहे. आपण त्याचा MRI आता जस्ट बघितला. L5 L4 मध्ये हर्नेटेड आहे डिक्स. त्याला स्लिप डिक्स पण आपण म्हणू शकतो. डिक्स हर्नेटेड म्हणजे बाहेर आली आहे आणि पूर्ण स्पायनल कॉर्ड जे आहे त्याला पूर्ण पुश केलेला आहे, पूर्ण दबाव दिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये घुसलेली आहे किंवा त्याच्यामध्ये इन झालेली आहे असं काहीही म्हणू शकतो आपण. पण पूर्ण ती बाहेर आहे. काय बाहेर आहे? डिक्स. तर ह्या पेशंटला काय त्रास व्हायचा भाऊ तुम्हाला? चालता येत नव्हतं. चालता येत नव्हतं. चालायला त्यांना त्रास होता. बसता येत होतं? हा, बसल्यावर चांगलं वाटायचं, चालताना जास्त दुखायचं. हा, बसल्यावर त्यांना बरं वाटतं किंवा बसल्यानंतर त्या विशिष्ट अँगलला नसावरचा स्पायनल कॉर्डवरचा दबाव कमी होतो आणि मग त्या पेशंटला तिथं बरं वाटतं. काही पेशंटला झोपल्यावर बरं वाटतं, काहींना चालताना बरं वाटतं. अशा वेगवेगळ्या स्थिती असतात वेगवेगळ्या पेशंटच्या. काहींना एका कुशीवर झोपल्यावर बरं वाटतं, काहींना उलटं झोपल्यावर बरं वाटतं, काहींना पालथं झोपल्यावर बरं वाटतं. अशा वेगवेगळ्या अँगलमध्ये जेव्हा जेव्हा त्याचं कॉम्प्रेशन किंवा त्याच्यावरचा दबाव जेव्हा कमी होतो तेव्हा पेशंटला रिलीफ मिळतं. मग आपल्याला प्रत्येक मुवमेंट 100% मुवमेंटमध्ये कुठेही वेदना होऊ नये, त्रास होऊ नये, त्याच्यासाठी थेरपी असते, त्याच्यासाठी ट्रीटमेंट असते. म्हणून त्याच्यासाठी डॉक्टरकडे किंवा थेरपिस्टकडे पेशंट येतात आणि मग तिथं सेटिंग्स आपण घेतो. जे काही इंटरनल कर्म आपले जे इंडोर वेगवेगळे काही ट्रीटमेंट्स असतात वेगवेगळ्या, त्या आपण कधी व्हिडिओमध्ये दाखवत नाही. त्या ट्रीटमेंट्स आपण करत असतो आणि मग पेशंटला बरं वाटतं. पण याच्यामध्ये कालखंड कदाचित हा वाढू पण शकतो. कधी एखाद्या पेशंटला फर्स्ट सेटिंगमध्ये पण रिझल्ट येतो, काहींना सेकंड सेटिंग, काहींना थर्ड, फोर्थ, 5 किंवा एखादा महिना, 2 महिने, 3 महिने असा कालखंड लागू शकतो. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचा दात पडला तर तसा एका दिवसात तो दात तर काही परत येत नाही लहान मुलाचा. त्याला महिना, 2 महिने, 3 महिने प्रॉपर नैसर्गिक वाढ होण्यासाठी 2-3 महिने लागतात तो दात परत पूर्ववत होण्यासाठी. तर तो पूर्ववत झाला की मग आपण व्यवस्थित परत आपण जेवण जेवू शकतो, अन्न चावू शकतो. तसंच डिक्सचं आहे. डिक्स प्रॉपर झाली, भरून आली की नसावरचा दबाव कमी होतो आणि आपण वजन सुद्धा उचलू शकतो, खाली वाकू शकतो, पळू शकतो, धावू शकतो, झोपू शकतो. सगळे दैनंदिन कर्म आपण करू शकतो. त्रास काय व्हायचा आणि किती व्हायचं तुम्हाला? मला म्हणजे चालता येत नव्हतं. किती लांब गेल्यावर त्रास व्हायचा? इथून आपण ग्राउंड मध्ये गेलो ना, आपल्या पार्किंग पर्यंत गेलं तरी तुम्हाला चालता येत नव्हतं? चालून म्हणजे लगेच बसून घ्यायचं. आपण चालून बघूया चला. सुरगाण्याहून जे पेशंट आलेले आपण त्यांचा आता आतमध्ये ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल केला आणि त्यांना 100 मीटर सुद्धा चालता येत नव्हतं किंवा 100, 150, 200 फूट सुद्धा चालता येत नव्हतं. बरोबर आहे ना? आता त्यांना इथं 6 चक्कर मारायला लावले आपण 200 फुटाचे. बरोबर आहे का? किती चक्कर मारले? 6. आता काही त्रास जाणवतोय का? नाही, फक्त मुंग्या त्या पायाला. मुंग्या आहे ना, हा म्हणजे नस दाबलेला त्याचा तो परिणाम दिसतोय आपल्याला. बरोबर ना? पण आपली डिस्क म्हणजे तुम्हाला चालता अजिबात येत नव्हतं, तर तुम्ही काय सांगू शकाल आता पुढे? नाही का, आता एक व्यवस्थित झालं बा असं चालायला. त्यांना व्यवस्थित वाटतंय आणि त्यांना आपण MRI बघितला. MRI आपण व्हिडिओमध्ये सुरुवातीला MRI दाखवलं. पूर्ण डिस्क त्यांची दबलेली आहे, डिस्क बाहेर आहे आणि पूर्ण स्पायनल कॉर्ड दबलेली आहे आणि त्यांना अजिबात चालता येत नव्हतं. आता या पेशंटला 200 फुटाचे 6 चक्कर त्यांनी मारलेले, म्हणजे 1200 फूट जवळ ते आता चाललेले. बरोबर आहे ना? तर तरी त्यांना वेदना होत नाहीये. बरोबर आहे? नाही, आता नाही, एवढं नाही होतं. तिकडे बघा, तिकडे सांगा तुम्ही त्यांना. नाही, एकदम चांगलं वाटलं बा असं. तर हा परिणाम असतो ट्रीटमेंटचा. म्हणून शास्त्रोक्त ट्रीटमेंट, मुळाशी जाऊन ट्रीटमेंट आपली असते. सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव बोरखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. जरूर एकदा तुम्ही पण याल, तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना सुद्धा एकदा प्रेरित करा. नमस्कार.